शिंदेवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सन्माननीय भारती मॅडम यांचा यथोचित सन्मान होतोय. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारले आणि आतंक वॉरियर्स संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलं आहे. आतंक वॉरियर्स आपण एक प्रतिनिधी पाठवायचा. आतंक वॉरियर्स आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. स्कोर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. आतंक वॉरियर्स आपला एक प्रतिनिधी पाठवा. ओमकार कैलास शिंदे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बॉलर फलंदाज ओमकार आणि नितेश मॅजिक बॉल. पहिला चेंडू टाकणे सज्ज संकेश. दोन धावसंख्या पहिल्या चेंडूवर आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 4 या अंकावरती. स्ट्रायकरला ओमकार, नॉन स्ट्रायकरला नितेश. गोलंदच्या मार्कवर गोलंदच्या ट्रॅकवर सज्ज संकेश. पुन्हा एकदा 2 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 2च्या अंकाने वाढते. 95 विनंती. आताची किती धावा? क्षमा असावी, केवळ 4 धावा. पुन्हा सामन्यात सुरुवात संकेत तो ओमकार असा मारा असेल. पुन्हा सामन्यात सुरुवात संकेत टू ओमकार असा मारा असेल. सुरेख 1 धावा पूर्ण केली. रनिंग बिटवीन द संघाची धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती. आता मला स्ट्रायक लाईनला बॅटर नितेश. संकेत टू नितेश असा मारा असेल. चेंडू मात्र 1 धावा पंच घोषित करतात. धावसंख्या 1च्या पटीने वाढले. धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती, 6 या अंकावरती. पुन्हा स्ट्रायक लाईनला नितेश. संकेत टू नितेश असा मारा असेल. धावसंख्यामध्ये स्थिरावले की 6 या अंकावरती. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात संकेत टू नितेश असा मारा. पहिले षटक प्रगती असताना संघाची धावसंख्या पोहोचते 6. पुन्हा एक
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली गेली. पहिल्या षटकाची समोर धावसंख्या बिनबाद 6ची धावसंख्या. नवीन गोलंदाज वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकण्यास सज्ज प्रज्वल. प्रज्वल टू ओमकार असा मारा असेल. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून दुसरे टाकण्यास सज्ज प्रज्वल टू ओमकार असा मारा असेल. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या बिनबाद 6. चेंडू मात्र सुरेख मारला होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2च्या पटीने वाढली. संघाची धावसंख्या पोहोचते 8 या अंकावरती. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे आणि राजकारणामध्ये एका मताला महत्व आहे. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. गिरगिट जैसा रंग बदलने वाला खेळ आहे क्रिकेट. पॉलिटिक्स जैसा रंग बदलने खेळ आहे क्रिकेट. पुन्हा सामन्यास सुरुवात. प्रज्वल टू ओमकार असा मारा असेल. पुन्हा चेंडू मात्र जातोय सरळ. वाऱ्याच्या वेगाने येतोय. सुरेख चौकार. धावसंख्या बोलते 12 या अंकावरती. या चौकार संघाची धावसंख्या बोलते बिनबाद 12. दुसऱ्या षटकातील काहीशी चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बिनबाद 12. मित्रांनो, तुम्हाला एक धाव रोखावी लागेल. एक धाव महत्वाची आहे. पुन्हा सामन्याला सुरुवात. प्रज्वल टू ओमकार असा मारा असेल. जातोय सरळ सीमा रेषा पार येतोय. उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या बोलते 18 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावसंख्या होती. पुन्हा एकदा चेंडू भिरकून मार. फलंदाज मात्र बाद होतोय. धावसंख्या पोचते 26 या अंकावरती. 26. दोन षटकाच्या समोर संघाची धावसंख्या बोलते 26 या अंकावरती. सव्वीस धावसंख्या. बॉलर नेम अजय. स्ट्राइकला येतो नितेश. नॉन स्ट्राइकला येतो ओमकार. धावसंख्या बोलते बिनबाद 26 धावसंख्येवर चालू सामना अतांग वॉरियर्स विपक्ष सिलेदार सामना. अतांग वॉरियर्स संघ धावसंख्या बिनबाद 26 धावसंख्या. नितेश स्ट्राइक एंडला बॅट्समन नितेश. नॉन स्ट्राइक
धावसंख्या पोहोचते आतंकवाडी या संघाची धावसंख्या पोहोचते 26 या अंकावर 2 गडी बाद 26. पुन्हा एकदा अजय टू नितेश असा मारा असेल. हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचे पंढरी अर्थात शिंदेवाडी प्रीमियर लीग पुन्हा सामना सुरू. अजय टू नितेश असा मारा असेल. वैयक्तिक कोटातील पहिल्या संघाला तिसरे षटक घेऊन आलाय तो नितेश. सुरेख झेल टिपला आणि नितेश मात्र बॅक टू पॅव्हलियन. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद होते 26 या धावसंख्येवर. मित्रांनो तुम्हाला सुरेख झेल टिपावी लागते, सुरेख गोलंदाजी करावी, निर्धार स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा नवीन बॅटर ओमकार. ऑन साइडला चेंडू मात्र ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण संख्या धावसंख्या पोहोचते 27 अंकावर 1 गडी बाद 27. पुन्हा एकदा अजय टू ओमकार. ओमकार कैलास शिंदे स्ट्राईकला. चेंडू मात्र हवेमध्ये होता, झेल मात्र टिपता आला नाही. एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 28 या अंकावरती 1 गडी बाद 28. पुन्हा एकदा सज्ज आहे ओमकार टू अजय असा मारा असेल, पाहूया. सुरेख झेल टिपलाय आणि अजय सुरेख शतरक्षण केलाय संकेतने आणि दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा गडी बाद होतोय. ओमकार मात्र तंबूच्या आश्रयाला. बॅट्समॅन नेम 28 धावसंख्या, 2 गडी बाद 28 धावसंख्या. स्ट्राईक राहिला तो वैभव मेडेकर, नॉन स्ट्राईकला तो ओमकार. पुन्हा सज्ज अजय तो वैभव असा मारा असेल. चेंडू मात्र वन साइडला ढकलून दिला. 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचते स्कोर कार्ड वर 29, लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या पोहोचते 30 या अंकावरती. 1 धावसंख्या पण संघ धावसंख्या पोहोचते 31, लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. संघ धावसंख्या 31 धावसंख्या. आता मात्र शेवटचं षटक, हाणावं षटक, स्लॉग वरचे षटक घेऊन आले गोलंदाज. बॉलर नेम अनिकेत. अनिकेत टू वैभव असा मारा. शेवट षटक हाणावं षटक असेल, स्लॉग वर षटक असेल. गोलंदाजच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय तो अनिकेत टू वैभव. ट्रेन मात्र चेंडू मात्र भिरकावून दिलाय, सरळ जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय सुरेख षटकार. धावसंख्या पोहोचते 37, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा सज्ज अनिकेत टू वैभव. पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅटची कट घेऊन 1 धावसंख्या थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गेला आणि 1 धावसंख्या पूर्ण केली. दोन्ही बॅट्समनने संघ धावसंख्या पोहोचते 38. दोन गडी बाद 38 अशी धावसंख्या. पंचांनी लगेच सांगायचंय कोणता निर्णय घ्याल तो लगेच सांगायचा. आपण आज सूचित करायचं आहे. धावसंख्या बोलते 39 अंकावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अनिकेत टू ओमकार असा मारा असेल 39, 39 अशी धावसंख्या. अनिकेत टू अत्र मात्र बाद होतोय तो ओमकार कैलास शिंदे. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला तिसरे विकेटचं पतन होतोय. तिसरा गडी बाद होतोय ओमकारच्या रूपामध्ये. धावसंख्या स्थिरावली गेली 39 अंकावरती. 39, लॉस ऑफ 3 विकेट.
चेंडू होते पुन्हा एकदा सुयश शिंदेच्या बॅटमधून निघाला सुरेख षटकार आणि संघाची धावसंख्या बोलते 85 अंकावरती. या षटकातील काही चेंडू शिल्लक, संघा धावसंख्या 45. पुन्हा एकदा चेंडू होतोय, एक धावसंख्या, दुसरा प्रयत्न बघूया आणि दुसरी धावसंख्या पूर्ण, तिसरी धावसंख्या प्रयत्न, तिसरी धावसंख्या पुणे. संघाची धावसंख्या पोहोचते 48 अंकावर. 48, लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. या षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक, संघाची धावसंख्या 48. आता मात्र वैभव बाद होतोय, वैभव बाद होऊन तंबूच्या आश्रया जातोय. चौथा विकेटचं पतन, चौथा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या बोलते 48 अंकावर. आता मात्र या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 48 शेवटचा चेंडू. सार्थक, एक धावसंख्या पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, सार्थक मात्र बाद होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावर. 50 धावसंख्येचे टार्गेट असेल, 50 टू विन. 50 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 50 धावा समीकरण असेल. आतंक वॉरियर्स संघाने प्रथम बॅटिंग करून 49 धावा जमवल्या आणि 50 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय शिव श्रीधर या संघासमोर. आणि शिव श्रीधर संघाला 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. तरुण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील सामना असेल पवार वॉरियर्स विपक्ष भैरी भवानी इलेव्हन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. भैरी भवानी इलेव्हन विपक्ष पवार वॉरियर्स, दोन्ही संघनायकांना पुढील सामना तन्वी इलेव्हन विपक्ष नाना पॅकर्स. दोन्ही संघनायका विनंती टॉस का बॉस मध्ये यायचंय. तन्वीलन आणि नाना पॅकर्स आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. तन्वीलन आणि नाना पॅकर्स. बॉलर नेम बॅट्समन स्ट्राईक करण्याला संकेत, नॉन स्ट्राईकला तो अजय. सलामीचा गोलंदाज वैभव. वैभव टू संकेत मारा असेल. 24 चेंडू आणि 50 धावसंख्येचं आव्हान असेल. एक धावा पूर्ण सहजरित्या केली आणि धावांचा श्रीगण झाला. 2 धावसंख्या. हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आता मात्र अजय मात्र 10 बाद तंबूच्या आश्रया दुसरी धावसंख्या घेत असताना अजय मात्र 10 बाद झाला आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला गडी बाद होतोय आता शिव श्रीधर संघाचा. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. प्रज्वल स्ट्राईक करणारा बॅटर प्रज्वल. नॉन स्ट्राईकला तो संकेत. पुन्हा एकदा वैभव टू प्रज्वल असा मारा असेल. धावसंख्या अशा 2 धावसंख्या संघ धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती.
पुन्हा सामन्यास सुरुवात. प्रज्वल टू वैभव टू प्रज्वल असा मारा असेल. चेंडू मात्र अशा 2 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 7 या अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटका संघाची धावसंख्या पोहोचते 7 या अंकावरती. आटामध्ये 18 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू 43 धावा. गोलंदाज ओमकार. ओमकार कैलाश शिंदे गोलंदाज मार्कवर स्ट्राईक नाही येतो. अशा 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 8 अंकावर. आता मध्ये स्ट्राईकला आले तो प्रज्वल. ओमकार टू प्रज्वल असा मार असेल. चेंडू मात्र ऑन साइडला पंच घोषित करतायत. नोचा इशारा. 1+ नो +1. संघाची धावसंख्या 10 अंकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रज्वल. ओमकार टू प्रज्वल असा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 10 अंकावरती. दहा धावसंख्या. 1 बाद 10 ची धावसंख्या. पुन्हा एकदा ओमकार टू. आता मात्र प्रज्वल बाद होतोय. दुसरा विकेट पतन. दुसरा गडी बाद होतोय प्रज्वलच्या रूपामध्ये. राजू शिंदे स्ट्रायकरला. राजू शिंदे नॉन स्ट्राईकला ते संकेत. 1 धावसंख्या पूर्ण आणि 1 धावसंख्या बोलते 11 या अंकावरती. शिवसेना संघ जिंकायचा धावांचा डोंगर पार करावा लागेल. वार झाले तुम्हाला प्रति वार करायला लागेल. पुन्हा संकेत स्ट्राईक वर. आता मध्ये संकेत मात्र बाद होतोय आणि तिसरं विकेटचं पतन होतोय. तिसरा गडी गारद होतोय 11 या अंकावरती. न्यू बॅट्समन नेम वैभव पवार. पुन्हा एकदा ओमकार टू वैभव पवार असा मार असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. चेंडू मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पण संघाची धावसंख्या पुढे. स्कोर कार्डवर 12 या अंकावरती. 3 बाद 12 अशी धावसंख्या. आता मग स्ट्राईक राहिले राजू शिंदे. अशा 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 13 या अंकावर. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 13. 12 चेंडू आणि 37 धावांचा आव्हान. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. पुन्हा नवीन गोलंदाज नितेश. पुन्हा सज्ज गोलंदाज नितेश टू राजू शिंदे असा मारा असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. व्हाईटचा इशारा. धावसंख्या 1 च्या पटीने वाढली. धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. 15 या अंकावरती. पुन्हा ऑन साइड चेंडू मध्ये ढकलून दिल. 1 दुसरा प्रयत्न पाहू काय होते काय घडताय. दुसरी धावसंख्या पूर्ण. गडी मात्र गाय होतो. दुसरी धावसंख्या प्रयत्न करायचा. गडी मात्र बाद होतोय. राजू शिंदे आवडून तंबूच्या आसरे. 4था गडी बाद होतोय धावाच्या रूपामध्ये.
न्यू बॅट्समन नेम. हा बॅट्समनचं नाव सांगायचं मित्रांनो. बॅट्समन नेम अनिकेत. स्ट्राईक लाईनला अनिकेत. पंच घोषित करा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 1 च्या पटीनुसार धावसंख्या 17 या अंकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच 2 समांतर बाहेरच्या रूपात धावसंख्या मिळते. अवांतर अवांतर संघ धावसंख्या बोलते 18 या अंकावरती. अशा एक धावसंख्या पण संघाची धावसंख्या बसते. एकोणीस धावसंख्या. आणि इकडे मात्र वैभव अनिकेत मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा वापस गडी मारतोय श्रवण. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले. 1 चेंडू शिल्लक आहे. स्कोर झालाय 19 अंकावरती. धावसंख्या 6 चेंडू 31 धावांची गरज. बॉलर नेम संजय शिंदे. संजय टू श्रवण. अनिकेत आणि विरंजित. अनिकेत आणि विरंजित. सुरेख डॉट स्वरूपात चेंडू फेकला गेला. धावसंख्या स्थिरावली गेली 19 अंकावरती. स्ट्राईक आहे ना तो अनिकेत. पुन्हा एकदा नो बॉल. नो प्लस 2. एकूण 3 धावा. धावसंख्या पोहोचते 22. आता मात्र बोल्ड होतोय फलंदाज अनिकेत. 7 फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र आला विशाल. संडे तो पुन्हा एकदा
विशाल आउट. 8व्या विकेटचं पतन होतंय. 8वा गडी बाद होतोय 22व्या अंकावरती. नो बॉल. धावसंख्या 23व्या अंकावरती. पुन्हा एकदा संजय टू साई. पुन्हा एकदा साई बाद होतोय. 9व्या विकेटचं पतन होतंय. नऊ विकेट गेले आणि मात्र विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. आतंग वॉरियर संघाचे मनपूर्वक अभिनंदन. तन्वी विलन आणि नाना पॅकर्स पुढील सामना असेल